परभणी जिल्ह्यातील एक जागृत देवस्थान यशवाडी या ठिकाणी आज काही दुर्घटना घडल्या. सभामंडपाचं अर्धवट काम असलेलं सभामंडप कोसळून बरेचसे लोक त्या ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत. काही लोकांना बाहेर काढण्यात आलेलं आहे, काही लोक आणखी खाली आहेत, काही लोकांच्या डेथ झाली अशी कळते. परंतु मी सर्व जिल्हा शल्य चिकित्सक असतील, जिल्हाधिकारी असतील, सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सगळ्यांना विनंती करतो की आपण तातडीने ह्या सगळी मदत करून या पेशंटला बाहेर काढून त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करावा. जी काही मदत लागेल प्रशासन स्तरावर असेल, आमच्या स्तरावर असेल, ती सगळी मदत केली जाईल. सगळ्यांनी या ठिकाणी सहकार्याची भावना ठेवून मदत करावी एवढी आपल्या सर्वांना विनंती. काय घटना घडली? आज परभणी का सबसे बुरा दिन था. आज ये सकाळ निघाली खूप चांगली नव्हती परभणीकरांसाठी, स्पेशली जे आता श्रद्धालू जे आलते त्यांच्याकरिता. आता ह्यामध्ये बरेच लोकांचा जीव गेले. मी माझ्यासमोर आम्ही 3 बॉडी लिफ्ट केले. दोन बॉडी आम्ही लिफ्ट केले. अगोदर किती निघाले त्याची मला पूर्णतः कल्पना नाही. जे इंजुअर्ड लोक होते त्यांना RP हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला. आता बरेच लोकांचे अवयव जे पडले होते खाली, एका माणसाचा मेंदू होता, ते आम्ही उचलून आता आमच्या फॉरेन्सिक टीमला आम्ही त्याला दिलेला आहे आणि अंत्यविधीसाठी ते नंतर त्यांना देणार आहेत. घटना कशी घडली नेमकी? घटना बघा सर, इतका मोठं मंदिर आहे. आता मला त्याची जाणीव नाही कशामुळे पडलं. जे काम होतं सर, एकदम लो क्वालिटीचं काम झालंय. तुमच्या आता सर्व समोर आहे, बोलायची काही गरज नाही. त्याला फाइंड आउट करा कोणी हे कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे. कॉन्ट्रॅक्ट त्यांनी घेतलेला आहे, तो काही काम केलंच नाही त्याने त्या नियमाप्रमाणे. जर तुम्ही बघितलं तर लोखंडी पट्ट्या, एवढे लहान पट्ट्या त्याला लावलेले, सपोर्ट होणार का सर तेवढं? क्वालिटी काम केलं पाहिजे. असं आज हे घटना घडली नसती. हे काम नेमकं कोणाच्या फंडातून वगैरे चालू होतं याच्याबद्दल काही आपल्याला? आता सध्या मला काही माहिती नाही. मी कलेक्टर साहेबांना बोललो की आज का हा विषय जरा सेन्सिटिव्ह आहे, मी ह्यामध्ये काही सांगू शकत नाही. हे काळा ते काळा नियमामध्ये जे बसते कलेक्टर साहेब आणि जे मंदिर कमिटी आहे ते ठरवीन की बाबा आपल्याला कोणता परिसर तोडायचा आहे, ते करायचं. ते मंदिर कमिटी आणि कलेक्टर ऑफिस आहे, त्यांचा आपसी बातचीत झाल्यानंतर ते होणार. सर, घटना नेमकी काय घडली आणि तिथे किती जण कॅज्युअल्टीज किंवा काही? एक हे जागृत देवस्थान आहे म्हणून दर शनिवारी हजारो भाविक इथं दर्शनाला येतात. आमची फार श्रद्धा आहे या देवावर. हजारो लोक अन्नदान सेवन करतात. पण हे जे बांधकाम चालू आहे त्याच्यामध्ये आता इथं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की वर्षापासून हे बांधकाम चालू असताना त्याच्या बल्ल्या आहेत त्या लाकडी आहेत आणि लाकडी असल्यामुळे ते जीर्ण झालेले आहेत. त्याच जर बल्ल्या मला वाटते जर लोखंडी असत्या तर दुखापत झाली असती पण जीवितहानी झाली नसती. हे असं होणं चुकीचं आहे. मग जे कोणी कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरने हे असं आणि हे असं करणं म्हणजे हे जीवाशी खेळल्यासारखं आहे. आता ही घटना फार दुर्दैव आहे आमच्याकरता. संप्रदायाला सुद्धा फार त्याची खंत आहे की हे आम्हाला सारखं म्हणजे ते डायरेक्ट आमच्या हृदयाला लागलेली गोष्ट आहे. आमच्या हे एक अस्मितेचा पण प्रश्न आहे. आमच्या श्रद्धेला पण कुठेतरी ठेस पोहोचली असं आम्हाला वाटते की आमच्यावर हे आता असा जो आघात आला त्या आघातातून काही आम्ही सावरणं शक्य नाही. परंतु ज्या कुटुंबियाच्या घरी जीवितहानी झालेली आहे शासनानं त्यांना काही चांगल्या पद्धतीची भरीव आर्थिक मदत करावी आणि जे जखमी आहेत त्यांच्या उपचारासाठी मदत करावी अशी मी विनंती करतो शासनाला. या ठिकाणी हे जे काम चालू आहे भाविकांच्या एक रुपयातून काम चालू आहे. फार मेहनतीनं काम होतं, फार श्रद्धेनं काम चालू होतं. परंतु ही जी असं याच्यामध्ये हलगर्जीपणा ह्या करणाऱ्याचा आहे, कॉन्ट्रॅक्टरचा आहे, हे मला पटलं, माझ्या मनाला आवडलेली नाही ही गोष्ट, असं सर्व स्थानिक लोकांचं पण म्हणणं आहे.